बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम, हर हर। 2 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी माननीय सुवर्णाताई लोडगे यांच्या कमळ चिन्हावर मतदान करून त्यांना प्रचंड बहुमताने आणि स्वर्गीय बाबूरावजी पाटले साहेबांचा जो आज संकल्प होता तो संकल्प पूर्ण करण्याकरता आपण त्यांना निवडून द्यावं अशी विनंती करण्याकरता मी आलो आहे। बंधू भगिनींनो, माननीय देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री यांनी पुढच्या काळामध्ये शिरूरच्या नगरपालिकेच्या विकासाकरता जो काही निधी लागेल तो संपूर्ण निधी देण्याकरता मला सूचना दिलेली आहे। मी या ठिकाणी आपल्याला वचन देतो, माननीय सुवर्णाताई लोडगे निवडून आल्याबरोबर शिरूरच्या विकासाचा विकसित शिरूरचा आराखडा आपण तयार करू आणि माननीय मोदीजीच्या सरकारच्या 55 योजना, देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारच्या 48 योजना, या सर्व योजना घेऊन आपण शिरूरच्या पुढच्या 5 वर्षाचा विकासाचा या ठिकाणी आराखडा तयार करू। त्या सर्व जनतेला वचन देतो, हुडकेच्या कॉलनीचा जे काही वर्ग 2 वर्ग 1 करायचे आहे त्याचे अधिकार महसूल मंत्री म्हणून मला आहे। मी पुढच्या 3 महिन्यामध्ये हुडकोच्या संपूर्ण घरांना कायदेशीर प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय मी या ठिकाणी करणार आहे। आमच्या सुवर्णाताई लोडगे निवडून आल्या की मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर महेश लांडगे, प्रदीप कंद या ठिकाणी आपले सर्व पदाधिकारी येतील आणि माझ्याकडनं वर्ग 2 वर्ग 1 करून हुडकेला क्लिअर करून घेतील। गुजरमणामध्ये 1983 पासून गट नंबर 1154 मध्ये 113 जागा ही 120 आर नगरपालिकेच्या विकास आराखड्यासाठी खेळाच्या मैदानाकरता आरक्षित आहे। मध्यमवर्गीय 120 लोक तिथे घरं बांधलेली आहे। हा सुद्धा प्रश्न माझ्या अधिकारात आहे। मी गुजरमाळा या सर्व या ठिकाणी असलेल्या गुजरमाळ्याच्या आहे कोणी चिंता करू नका, माझी सही चालणार आहे, मी करून देणार। आणि हुडकोवाले कुठे हुडको हुडकोची काळजी करू नका, पुढच्या 15 दिवसांनी हुडकोवाले या, मी ऑर्डर काढून देतो। स्टेट बँक कॉलनीमध्ये 1983 पासून गट नंबर 302 मध्ये जी 60 जागा आहे हे सुद्धा खेळाच्या मैदानाकरता आहे। 50 लोक त्या ठिकाणी राहतात, 40 वर्षापासून राहतात, हे सुद्धा आरक्षण काढून देण्याचा निर्णय मी या ठिकाणी करून देईल। संभाजीनगर हुडको कॉलनीमध्ये 371 घरं मालकी हक्काचा मूळ मालकांना देण्याची प्रक्रिया, हा विषय मला स्वर्गीय बाबूराव पाटले सांगितला होता। हा सुद्धा निर्णय 371 घराचा मी करून देईल। शिरूरमध्ये मी माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार, आपलं सरकार नक्षा योजना या ठिकाणी आलेली आहे, केंद्र सरकार राज्य सरकारची। आमच्या सुवर्णाताई निवडून आल्याबरोबर एक पत्र मला द्या, मी या पूर्ण शिरूरचा एक ड्रोन सर्वे करतो। पटापट जेवढे लोक या शिरूरमध्ये असतात त्यांचा सर्वेक्षण करून त्या सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपलं सरकार करेल।